Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we are going to see 10th standard English lesson and encounter of special kind. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 10th क्लास इंग्लिश मधील सेकंड लेसन and encounter of a special kind हा बघणार आहोत. या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण लेसन त्याचा अर्थ मराठी मध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी आपण बघूया की एन्काउंटर म्हणजे काय. तर एन्काउंटर म्हणजे घटना किंवा प्रसंग. तर एका स्पेशल काइंड सोबत एका स्पेशल प्रकारासोबत म्हणू आपण, म्हणजे एका स्पेशल प्राण्यासोबत घडलेली एक घटना इथे आपल्याला लेखकांनी सांगितलेली आहे. त्यांच्या जीवनातील ही घटना आहे आणि ती इथे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे आणि त्यातूनच एक चांगला मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. तर लेखक म्हणतात की my father was a medical professional. माझे वडील हे एक मेडिकल प्रोफेशनल होते. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बंगाल. आणि वेस्ट बंगाल, रानीगंज वेस्ट बंगालमधील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ते काम करत होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. तर कंपनीमधील जेही ऑफिसर्स होते वेअर हाऊस्ड म्हणजे त्यांची राहायची सोय कुठे केलेली होती, इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. तर त्यांना सगळ्यांना इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचे वेगळे वेगळे असे बंगलोज दिलेले होते. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, एका लार्ज कॅम्पसच्या मध्ये. तर एक मोठा आवार होता. लार्ज कॅम्पस म्हणजे आवार. तर एका मोठ्या आवारामध्ये जेही ऑफिसर्स त्या कंपनीमध्ये काम करत होते त्या सर्वांना सेपरेट असे बंगलोज दिलेले होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचं घर सुद्धा त्या कॅम्पसच्याच एका कॉर्नरमध्ये म्हणजे एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि आमच्या गार्डनची जी बाउंड्री वॉल आहे म्हणजे आमच्या गार्डनची जी कंपाऊंड वॉल आहे, भिंत आहे, त्या भिंतीला लागूनच ऑफिसर्स क्लब सुद्धा होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. तर आमचं कंपाऊंड फारच लक्झरियस होतं. लक्झरियस म्हणजे आरामदायी होतं. का बरं असं म्हटलेलं आहे की कंपाऊंड आरामदायी होतं? बिकॉज विथ ग्रीन ग्रास, कारण त्याच्या आजूबाजूला सगळीकडे मस्त हिरवगार गवत पसरलेलं होतं. कलरफुल फ्लावर्स म्हणजे सुंदर रंगीबिरंगी फुलं तिथं उगवलेली होती. अँड अ होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. आणि इथे टॉल आणि मॅजेस्टिक म्हणजे प्रचंड आकाराचे असे झाडं म्हणजे वृक्षसुद्धा होते. त्यामुळे अतिशय आरामदायी लक्झरियस असं ते कंपाऊंड दिसत होतं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्री कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स. तर द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन. तर त्यांच्या घरालगतच एक किचन गार्डन होतं, म्हणजे एक छोटंसं गार्डन ज्यामध्ये भाजीपाला उगवला जातो, त्याला किचन गार्डन म्हणतात. तर त्या किचन गार्डनमध्ये नेहमी ते सीझनल व्हेजिटेबल्स उगवायचे, म्हणजे ऋतुमानानुसार ज्याही भाज्या उगतात ते उगवायचे. ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज. आणि जे मॅग्निफिसंट ट्रीज होते म्हणजे ते प्रचंड आकाराचे सुंदर वृक्ष होते. कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड. तर ते कॉन्स्टंटली स्क्विरल्स म्हणजे खारुताई अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जातीचे पक्षी यांना ते मॅग्निफिसंट ट्री नेहमी आपल्याकडे अट्रॅक्ट करायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. आणि लंगूरच्या एका ग्रुपने अश्वथा नावाचं एक झाड होतं त्यांच्या घराच्या जवळच, तिथं स्वतःचा डेन म्हणजे स्वतःचा बसेरा सुद्धा बसवलेला होता. लंगूर्स म्हणजे माकडं. तर माकडांच्या एका ग्रुपने तिथेच एका झाडावर आपला बसेरा सुद्धा बसवलेला होता. They had all become a part and a parcel of our existing and daily life. आणि ते सर्व आमच्या एक्झिस्टन्सचे किंवा डेली लाईफचे म्हणजे आमच्या रोजच्या जीवनाचे पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य घटक. काय तर अविभाज्य घटक किंवा भाग. तर हे सर्व ज्यामध्ये खारुताई असतील, मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स असतील, त्यानंतर ग्रुप ऑफ लंगूर, मॅग्निफिसंट ट्रीज, फ्लॉवर्स, गार्डन हे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले होते. आणि आता लेखकांना या सर्वांची फार सवय सुद्धा झालेली होती. देन
पुढे बघू काय झालं. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. तर एका सॅटर्डे आफ्टरनून, सॅटर्डे म्हणजे शनिवार, आफ्टरनून म्हणजे दुपार, तर शनिवारी दुपारी एक असा इन्सिडंट घडला, एक अशी घटना घडली, लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. प्रोफाउंड म्हणजे खोलवर, तर त्यांनी माझ्या आतपर्यंत खोलवर, इफेक्ट म्हणजे परिणाम केला, त्या घटनेने माझ्या खोलवर परिणाम केला. अँड अनफोल्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वर्ल्ड्स वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि ते पुढे म्हणतात की त्या घटनेमुळे त्या घटनेने माझ्यावर परिणाम तर केलाच, अँड अनफोल्डेड बिफोर माय, अनफोल्डेड म्हणजे रिव्हेल्ड म्हणजे उघड करणे, तर माझ्या डोळ्यांसमोर उघड केलं तिने. काय केलं? अ होल न्यू डायमेन्शन ऑफ वर्ल्ड. तर न्यू डायमेन्शन म्हणजे नवीन दृष्टिकोन. तर वंडर्स ऑफ गॉड, तर देवाचे जे वंडर्स आहेत, देवाचा जो चमत्कार आहे, देवाचे जे क्रिएशन्स आहेत, निर्मिती आहे, त्यांचा जो चमत्कार आहे, त्याचा एक वेगळाच दृष्टिकोन, एक वेगळंच पैलू माझ्यासमोर त्या दिवशी त्या घटनेने उघड केला. तर असं काय घडलं होतं त्या दिवशी? इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा वेकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक्स published specially for children in the festival season. तर ते पुढे म्हणतात की इट वॉज फ्यू डेज इन टू अ पूजा वेकेशन. तर पूजा वेकेशनच्या सुट्ट्या चालू होत्या त्यांच्या. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, आणि इतर सर्व मुलांप्रमाणे, द हॉलिडेज प्रोव्हाइड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक. तर हॉलिडेज ज्या होत्या म्हणजे सुट्ट्या होत्या, त्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी भेटली होती कशाची? टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक. तर वेगळ्या वेगळ्या मॅगझिन्स असतील किंवा स्टोरी बुक्स असतील, त्यामध्ये एन्ग्रॉस म्हणजे तल्लीन होणे, म्हणजे त्या वाचण्याची, त्यामध्ये तल्लीन व्हायची, बुडून जाण्याची चांगली संधी इतर मुलांप्रमाणे लेखकांना सुद्धा भेटली होती, ज्या पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. त्या स्पेशली मुलांसाठी जे फेस्टिव्ह सीझन्स असतात, म्हणजे सण समारंभाचा काळ असतो, त्यावेळेस स्पेशली मुलांसाठी ते पब्लिश झालेले मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स असतात. तर लेखक काय करत होते? तर ते मॅगझिन आणि स्टोरी बुक वाचत बसलेले होते, जे स्पेशली फेस्टिव्ह सीझनमध्ये पब्लिश होतात. जसं आपल्या इथं दिवाळी अंक वगैरे येते, तशाच प्रकारे तिथे सुद्धा अशा प्रकारच्या बुक्स ज्या आहेत त्या पब्लिश केल्या जातात. आफ्टर अ हार्टी लंच. तर हार्टी म्हणजे काय? सफिशियंट, होलसम, तर मन भरून जेवण ज्याला म्हणतो आपण मनापासून. तर आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर lay down for an afternoon nap and I settled down with a story book. तर ते पुढे म्हणतात की पोटभर जेवण झाल्यानंतर माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर, माझे आई वडील आणि माझी लहान बहीण, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप, दुपारच्या झोपेसाठी पडले किंवा झोपे गेले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी स्टोरी बुक वाचत बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकग्राऊंड फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. तर ते म्हणतात की क्वाईट आफ्टरनून म्हणजे शांत दुपार होती, आणि त्यामुळे प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप. तर शांत वातावरणामुळे एक परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचरस स्टोरी. तर पार्श्वभूमी, तर एखादी ॲडव्हेंचरस स्टोरी म्हणजे साहस कथा वाचण्यासाठी एक परफेक्ट पार्श्वभूमी जी आहे ती त्या शांत दुपार होती, शांत वातावरणाने तयार केली होती, त्यामुळे ती परफेक्ट वेळ तशा प्रकारची बुक वाचण्यासाठी होती. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. तर जो सायलेन्स होता तो ओकेजनली ब्रोक होत होता. का बरं? कारण त्यांच्या घरच्यांच्या घोरण्याचा आवाज येत होता. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, किंवा बाहेर हाऊस पॅरोज ज्या होत्या त्या इंटरमिटंट म्हणजे फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार, तर त्या वारंवार जर चिवचिवाट करत होत्या, त्यामुळे थोडीफार शांतता जी आहे ती भंग होत होती. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. त्यामध्ये अजून आवाजाची भर पडली, ज्यामध्ये हार्श कॉविंग ऑफ क्रो, तर कावळ्याचा हार्श आवाज होता, आणि श्रिल कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड, आणि आकाशात उंच उडणाऱ्या पतंगीचा आवाज सुद्धा त्यामध्ये होता. श्रिल म्हणजे व्हेरी हाय ऑर लाऊड साऊंड, तर मोठा त्या पतंगीचा आवाज सुद्धा होता. तर अशा अधूनमधून येणाऱ्या छोट्या मोठ्या आवाजांनी शांतता भंग होत होती, पण एकंदर वातावरण काय होतं तर शांत होतं. मिनिट्स टिक बाय, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. तर अशा प्रकारे वेळ निघत चाललेला होता, आणि लेखक हळूहळू त्या बुकमध्ये, त्या पुस्तकामध्ये ॲब्सॉर्ब होत होते, म्हणजे घडून जात होते. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन अ डिस्टन्स. तर त्यांना अचानक आवाज आला की हर्ड अ ग्रुप स्ट्रीट डॉग,
तर स्ट्रीट डॉगचा ग्रुप म्हणजे रस्त्यावरचे जे कुत्रे असतात त्यांचा एक झुंड, त्यांचा भुंकण्याचा जोरजोराचा भुंकण्याचा आवाज फ्युरियसली इन द डिस्टन्स, दुरून त्यांचा खूप जोरजोराचा भुंकण्याचा असा आवाज लेखकांना आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. तो लेखक म्हणाले की आय चूज टू इग्नोर द कमोशन, तर मी ठरवलं की त्या कमोशनकडे, त्या गोंधळाकडे, त्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, त्यांना वाटलं की त्या कुत्र्यांनी एखाद्या हॅपलेस पिगला, हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी अशा पिगला म्हणजे डुकराच्या पिल्लाला किंवा डुकराला कॉर्नरमध्ये पकडलं असेल, म्हणूनच ते इतक्या जोरजोराने भुंकत आहे. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह, पण लवकरच ती जी बार्किंग होती, ती जे भुंकणं होतं कुत्र्यांचं, ते जास्त जोरात, त्याचा आवाज अजून वाढला. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि खूप ॲग्रेसिव्हली ते कुत्रे भुंकू लागले. अँड अलार्म कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रॉज ॲडेड टू द कोकोफोनी, आणि त्यामध्येच जे फ्लॉक ऑफ क्रॉज आहेत म्हणजे कावळ्यांचा जो समूह आहे, त्यांचा जो फ्लॉक होता, त्याचं जे कॉविंग होती, त्याचा जो आवाज होता, त्यांनी ते कोकोफोनीमध्ये म्हणजे त्या हार्श नॉईसमध्ये, त्या गोंधळामध्ये, त्या गोंगाटामध्ये अजूनच भर घातली. म्हणजे कुत्रे त्याकीकडे भुंकतच होते, त्यामध्ये आता कावळ्यांचा आवाजसुद्धा जोरजोराने ओरडण्याचा येऊ लागला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि लेखक म्हणतात की मला जाणवलं की त्याचे डिस्टर्बन्स होतं, म्हणजे तो जो गोंधळ होता तो अप्रोचिंग क्लोजर, तो जवळजवळ येत चाललेला होता. म्हणजे तो आवाज लेखक जिथं त्यांचं घर जे होतं त्या घराच्या जवळजवळ येत चाललेला होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी, गॉट द बेटर म्हणजे ओव्हरपॉवर्ड ऑर डिफिटेड, म्हणजे हरवून टाकणे, नमवून टाकणे. तर क्युरिओसिटी त्यांची एवढी वाढली की आता त्यांना एका जागेवर बसणं शक्य नव्हतं. उत्सुकता वाढली त्यांची की बाहेर काय चालू आहे ते बघण्याची. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. तर बुक बाजूला ठेवून, असाइड म्हणजे बाजूला, तर बुक जे होते त्यांच्या हातात पुस्तक जे होतं त्याला बाजूला ठेवून आय रश टू द वरांडा, ते वरांडामध्ये धावत गेले. टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, आणि बघायसाठी की काय चालू आहे, काय घडत आहे हे बघायसाठी ते धावत पळतच वरांडामध्ये गेले. आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. तर ते म्हणतात, पुढे म्हणतात की आय ग्लॅन्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस, त्यांच्या घराच्या बाजूलाच क्लब हाऊस होतं, त्यांनी त्या क्लब हाऊसच्या छताकडे, ग्लान्स म्हणजे बघणे, दृष्टी टाकली. जेव्हा त्यांनी तिकडे बघितलं, सॉ समथिंग हॉरिबल, तेव्हा त्यांनी तिथे काहीतरी हॉरिबल म्हणजे भयंकर असं बघितलं. द बिग मेल लंगूर अपिअरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. तर तिथे एक बिग मेल लंगूर होता, म्हणजे एक मोठा मेल लंगूर म्हणजे माकड, नर वानर. अपिअरंटली द लीडर ऑफ दिस ग्रुप, कदाचित तो त्या ग्रुपचा लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये त्यांनी एका छोट्याशा लंगूरच्या पिल्लाला म्हणजे माकडाच्या पिल्लाला पकडलेलं होतं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल, आणि तो मर्सिलेसली म्हणजे कोणतीही दया न दाखवता, क्रुअली, दृष्टपणे बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, त्या बिचाऱ्या पिल्लाला त्याच्या संपूर्ण अंगावर चावत होता विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल, आणि त्या पिल्लाला मारून टाकायच्या इराद्यानेच तो हे सर्व करत होता. तर काय बघितलं लेखकांनी, जेव्हा त्यांनी बघितलं की क्लब हाऊसच्या रूफवर एक मेल लंगूर होता, मोठाच्या मोठा माकड वानर होता, त्याच्या हातामध्ये एक पिल्लू होतं, आणि त्या पिल्लाच्या अंगावर तो सगळीकडे चावे घेत होता आणि त्याला मारून टाकायचा, त्या पिल्लाला मारून टाकायचा प्रयत्न तो करत होता. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby. आता त्या ग्रुपमधील त्या पिल्लाची जी हेल्पलेस मदर होती ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर, आणि इतर त्या ग्रुपचे जे मेंबर्स होते ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ, ते सर्व त्या रूफवर इकडे तिकडे स्कॅटर्ड म्हणजे पसरलेले होते. ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड, आणि सर्वचे सर्व त्या बिचाऱ्या पिल्लाला मारताना बघत होते, पण कोणीही काही करू शकत नव्हतं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम ऑफ द ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर ते म्हणतात की आय रिकॉल द टेरिबल कस्टम ऑफ द ॲनिमल क्लॅन. तर लेखकाला ते सिच्युएशन बघून, ते दृश्य बघून, टेरिबल कस्टम ॲनिमल क्लॅनमधला, त्या ॲनिमल्सचे जे क्लॅन्स असतात, क्लॅन म्हणजे एक प्रकारे त्यांचा जो समूह असतो,
त्यामधले जे टेरिबल कस्टम्स आहेत, म्हणजे ज्या रीती आहेत, चालीरीती आहेत, भयंकर चालीरीती त्या आठवल्या. त्यानुसार अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल, डॉमिनंट म्हणजे काय तर जो प्रमुख मेल असतो तो युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव विदिन इट्स ग्रुप. तो युजली इतर कोणत्याही मेल बेबीला किंवा अडल्टला आपल्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह करू देत नाही, म्हणजे जगू देत नाही. म्हणजे एक त्या ग्रुपमध्ये जर एकच मेल असेल आणि तो त्या ग्रुपचा प्रमुख असेल तर तो इतर कोणत्याही मेल बेबीला किंवा इतर कोणत्याही मेलला आपल्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह करू देत नाही, जगू देत नाही. कारण जर समजा त्या बेबीने मोठं होऊन त्याला चॅलेंज केलं, जो सध्या ग्रुपचा लीडर आहे त्याला चॅलेंज केलं, तर त्याचं जे प्रमुख पद आहे ते धोक्यात येऊ शकते किंवा जाऊ शकते. त्यामुळे तो आधीच अशी प्रिकॉशन घेतो की लहानपणीच त्या पिल्लांना तो मारून टाकतो. सो असा प्रकारचा हा टेरिबल कस्टम आहे ॲनिमल क्लॅनमधला, जो आता इथे लेखकांना आठवला. विदाउट लुझिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ अ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. तर ते म्हणतात, पुढे लेखक म्हणतात की विदाउट लुझिंग एनी टाईम, थोडीही वेळ न दवडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, मी एक स्टाउट स्टिक उचलली, म्हणजे जवळची जे काडी जी होती ती उचलली. इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर. आणि त्यांनी हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन, हर्ल्ड म्हणजे फेकणे किंवा फेकून मारणे, ॲट द मराउंडिंग लंगूर, मराउंडिंग म्हणजे हल्ला करण्यासाठी शोधणारा. तर तो जो मराउंडिंग लंगूर होता, जो हल्ला करत होता त्या पिल्लावर, त्याच्याकडे त्यांनी एक काडी उचलली आणि दगडाचे जे तुकडे होते ते त्याला फेकून मारले. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. आणि तो लंगूर जो होता एवढा इन्फ्युरिएटेड होता, म्हणजे इतका तो तल्लीन झाला होता, इतका तो त्या पिल्लाला मारून टाकण्यामध्ये घडून गेला होता, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. तर त्याला हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट, असल्ट म्हणजे हल्ला. तर जो हल्ला लेखकाने त्याच्यावर केला होता त्याचा कुठलाही परिणाम किंवा त्याच्यावर लक्षच गेलं नाही. त्या मेल लंगूरचं लेखकांनी केलेल्या हल्ल्यावर लक्षच गेलं नाही, कारण त्याचं पूर्ण लक्ष त्या पिल्लाला मारण्यामध्ये होतं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, द डॉग्स ऑन देअर पार्ट रेझिंग द पिच ऑफ क्राय. बट त्यानंतरही लेखक जे आहेत त्यांनी अजून दगड फेकून मारणे चालू ठेवले, आणि जे कुत्रे होते डॉग ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय, आणि कुत्र्यांनी सुद्धा आपल्या भुंकण्याची जी स्पीड आहे ती वाढवली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. So आता लेखक जे होते त्यांनी त्या लंगूरला दगड फेकून मारले, त्यानंतर कुत्र्यांचा सुद्धा आवाज होता, त्यामुळे सर्कमस्टन्सेस जे चेंज झाले होते, म्हणजे जी परिस्थिती चेंज झाली होती, बदलली होती. अँड अ सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि जो अचानक अनएक्सपेक्टेड अटॅक त्या लंगूरवर झालेला होता फ्रॉम द अननोन क्वार्टर्स, आणि तो कुठून येत होता हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी. तर त्यामुळे काय झालं, त्या लंगूरला त्या बेबीला सोडावं लागलं. फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. तर वरांड्याच्या वरचं जे स्लोपिंग रूफ होतं त्यावरून मग त्या लंगूरला त्या बेबीला सोडून द्यावं लागलं, म्हणजे अचानक कुठून हल्ला झाला ते त्याला कळलं नव्हतं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. तर तो बेबी जो होता तो लिस्टलेस होता, म्हणजे विदाऊट एनी एनर्जी, अशक्त. तर तो पिल्लू जो आहे तो अशक्त दिसत होता, अँड अपियर्ड टू बी डेड, आणि असं वाटत होतं की तो डेड म्हणजे मेलेला आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आता जसं ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आता जसं त्या पिल्लाची जी बॉडी आहे ती खाली घसरू लागली त्या रूफवरून, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड. तर त्या कुत्र्यांची एक्साइटमेंट जी आहे ती मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, तर त्यांची जी एक्साइटमेंट आहे ती अजून वाढवू लागली. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल, प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट, म्हणजे भविष्यात मिळणारा फायदा. तर त्यांना वाटलं कुत्र्यांना की आता हा पिल्लू म्हणजे त्याची जी बॉडी आहे ती खाली पडली की आपल्याला मस्तपैकी मील म्हणजे जेवण मिळेल, खायला मिळेल. त्यामुळे त्यांची जी एक्साइटमेंट आहे ती फारच वाढली. कीपिंग द डॉग्स and at bay with the stick I managed to catch hold of the baby langoor's tail. तर त्या कुत्र्यांना दूर ठेवत विथ द स्टिक म्हणजे काडी दाखवून लेखकांनी काय केलं, त्या कुत्र्यांना दूर ठेवलं. अँड समहाऊ आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. आणि कसं तरी करून त्यांनी त्या लंगूरची म्हणजे ते जे माकडाचं पिल्लू होतं
तर त्याची शेपटी कशी तरी त्यांनी वरच्यावर पकडली अँड जस्ट ॲज इट ट्रिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ट रूफ. आणि बस तो पडणारच होता वरांड्यातून खाली, तितक्यात त्याची शेपटी जी आहे ती लेखकांनी पकडली आणि त्याला वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तर तो जो बेबी होता म्हणजे ते पिल्लू होतं, अपियर्ड इनर्ट. इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली एनर्जी दिसत नव्हती. अँड लाईफलेस, आणि असं मेल्यागतच तो झालेला होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि नक्कीच एक मेल बेबी होता, म्हणजे एक नर पिल्लू ते होतं. त्यामुळेच तो जो दुसरा लंगूर आहे तो त्याला मारून टाकायचा प्रयत्न करत होता. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. तर तेवढ्यामध्ये त्यांचे आईवडील आणि त्यांची सिस्टरसुद्धा लेखकांची त्या वरांड्यामध्ये आल्या. अँड वे आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि त्यांनी बघितलं की कशाप्रकारे लेखकांनी त्या पिल्लाला रेस्क्यू केलेलं आहे, म्हणजे वाचवलेलं आहे. सम ऑफ अवर नेबरर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. त्यांचे काही शेजारीसुद्धा दूरवर गोळा झालेले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. तर लेखक जे आहे ते बेबी लंगूरला, त्या पिल्लाला आपल्या बॅकयार्ड म्हणजे आपल्या घराच्या मागील जे ग्राउंड असते, अंगण असते, त्यामध्ये घेऊन गेले. अँड जेंटली लेड हिम डाऊन. आणि जेंटली त्यांनी त्याला हळुवारपणे जमिनीवर, फ्लोअरवर ठेवलं. इनसाइड द पोल्ट्री कूप. पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांचं खुराड. त्या खुराड्याच्या आतमध्ये त्यांनी त्याला ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. तर त्याच्या संपूर्ण बॉडीवर, संपूर्ण शरीरावर डीप बाईट मार्क्स होते, म्हणजे चावल्याच्या खुणा होत्या. अँड स्क्रॅचेस होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही वुंड्समधून तर, काही जखमांमधून तर रक्तसुद्धा, उझिंग म्हणजे बाहेर येणे, रिलीजिंग, तर रक्तसुद्धा बाहेर वाहत होतं. द बॉडी रिमेन मोशनलेस. आणि त्याची बॉडीसुद्धा जराही मोशन करत नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. तर लेखकांचे वडील फर्स्ट एड बॉक्स घेऊन आले आणि मग त्यांनी त्या बेबीची जी वुंड्स होते, म्हणजे जखमा होते, त्या क्लीन केल्या आणि ती जी ब्लिडिंग होती, रक्त जे जात होतं ते थांबवलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि तो पिल्लू जे आहे ते श्वासोश्वास करत होतं, म्हणजे श्वास घेत होतं. हे बघून लेखकांना थोडासा दिलासा मिळाला. इवन दो हिज ब्रीथ वेअर शॅलो. जरी त्याच्या श्वास हळूवार होता, हळूहळू श्वास घेत होता तो, तरी त्याचे श्वास चालू असलेलं बघून लेखकांना दिलासा मिळाला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. तर लेखकांनी काय केलं, त्याच्या चेहऱ्यावर स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याचे स्प्लॅशेस मारले, म्हणजे थंड पाणी मारलं, त्यामुळे त्याची बॉडी स्टिअर झाली, म्हणजे तो हलायला लागला. स्टिअर म्हणजे हलणे, मूव्ह. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट. आणि थोड्या अटेम्प्टनी, थोड्या प्रयत्नानंतर ही सॅट अप, तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. तर तो पिल्लू जे आहे ते इन अ स्टेट ऑफ शॉक, त्याला फारच धक्का बसलेला होता. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग. आणि तो थरथर कापू लागला लाईक अ लीफ इन द विंड. तर हवेमध्ये झाडाचे पानं जशी थरथरतात तशी त्याची बॉडी थरथर कापू लागली. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे बिचाऱ्याचे जे छोटे छोटे दोन डोळे होते ते वेल्ड अप विथ टीयर्स, म्हणजे अश्रूंनी भरून गेले. आणि ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. आणि तो हमसून हमसून रडायला लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. जसं माणसांचं जे ह्युमन चाइल्ड जे आहे ते अशा प्रकारचा जो एक्सपिरियन्स आहे त्याला जर भेटला तर तो कशा प्रकारे रडेल, तर माणसांच्या मुलाप्रमाणेच तो, बाळाप्रमाणेच तो सुद्धा पिल्लू जे आहे ते रडू लागलेलं होतं. ट्रॉमा म्हणजे ग्रेट डिस्ट्रेस. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगन टेकिंग हेजिस्टेड बाईट्स. तर लेखकांनी त्याला एक बनाना दिला, पील्ड बनाना म्हणजे सोललेला बनाना, जो त्यांनी त्याच्या थरथरणाऱ्या हातामध्ये घेतला आणि तो हळूहळू एक एक बाईट त्याचा हेजिस्टेटली खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. तर लेखक म्हणतात की माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ बेबी लंगूर. त्यांचं जे अटेन्शन, त्यांचं जे लक्ष होतं ते त्या बेबी लंगूरच्या रिवायवलवर, म्हणजे त्याला ठीक करण्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. अचानकपणे त्यांना एक अनकॅनी फिलिंग जाणवली. अनकॅनिंग म्हणजे विचित्र अशी एक फिलिंग जाणवली की कोणीतरी आपल्याला बघत आहे, म्हणजे ते बिंग वॉच्ड म्हणजे त्यांच्यावर कोणाचं तरी लक्ष आहे. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. ते कूपमधून म्हणजे त्या खुराड्यातून बाजूला झाले, त्यांनी वरती बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. तर तिथे त्यांच्या किचन रूफवर म्हणजे किचनच्या छतावर मदर लंगूर म्हणजे त्या पिल्लाची आई ती बसलेली होती.
वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि लेखक जे काही करत होते, ऑथर जे काही करत होते ते सर्व ती शांतपणे बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिथे शांतपणे बसून होती. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. जणू काही तिला असं कन्व्हिन्स झाली होती, तिला असं समजलं होतं की आपल्या पिल्लाला कोणताही हार्म किंवा कोणतीही इजा हा व्यक्ती पोहोचवणार नाही. त्यामुळे ती शांतपणे फक्त बघत होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry little louder. मध्यंतरी मग त्या बेबीला समजलं की आपली आई आजूबाजूलाच आहे. तिचा प्रेझेन्स, तिचं अस्तित्व त्याला जाणवलं. अँड हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय. आणि तो जोरजोराने, लिटिल लाऊडर म्हणजे जोरजोरानं रडू लागला. आय retracted from the door of the coop to allow the mother access to the baby, to her baby. तर लेखक म्हणतात की मी त्या कूपच्या दारातून बाजूला झालो जेणेकरून त्या मदरला त्या बेबीजवळ जाता येईल. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. मग जसे लेखक बाजूला झाले त्वरितच ती मदर जी होती, ती आई जी होती त्या पिल्लाची, डिसेंडेड ऑन द फ्लोअर, ती त्या फ्लोअरवर उतरली कूपच्या. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. आणि तिने त्या बाळाला आपल्या जवळ ओढून घेतलं, उचलून घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रू आउट बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. आणि तिने पूर्ण त्या पिल्लाच्या बॉडीचं इन्स्पेक्शन केलं आणि त्याच्या शरीरावरील जेवढे इंजुरीज होत्या म्हणजे जखमा होत्या त्या सर्व चेक केल्या. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आणि तिने तिच्या छात्याशी त्याला कवटाळून घेतलं, कडल केलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. त्या बाळाला सुद्धा फारच आराम भेटला त्याच्या आईच्या आर्म्समध्ये, म्हणजे तिच्या आईच्या मिठीमध्ये जाऊन त्याला फारच आराम भेटला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. तर त्या पिल्लाची आई त्या त्या पिल्लाला जवळ घेऊन काही मिनिटांपर्यंत तिथेच शांतपणे बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. तर पॉन्डरिंग म्हणजे थिंकिंग ओव्हर डीपली, गाढ विचार करणे. तर इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन. तर असं वाटत होतं की ती खूप खोलवर विचार करत आहे की तिच्या पुढे आता कोणते ऑप्शन्स आहेत. अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप हर बेबी सेफ. आणि ती फिगर आउट करायचा प्रयत्न करत होती की कशा प्रकारे तिच्या पिल्लाला सेफ ठेवू शकेल फ्रॉम फर्दर असल्ट. पुढे होणाऱ्या अटॅकपासून कशा प्रकारे ते आपल्या पिल्लाला वाचवू शकेल याचा ती विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. लेखक पुढे म्हणतात की फॉर अ फ्यू सेकंड, काही सेकंडसाठीच, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. त्या मदर लंगूरनी स्ट्रेट माझ्या डोळ्यामध्ये बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक पुढे म्हणतात की आजसुद्धा मी तो लुक, तिच्या डोळ्यामध्ये असलेला तो लुक आजसुद्धा मी विसरू शकलेलो नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिच्या त्या डोळ्यामधून ती एक प्रकारे आपल्या भावना व्यक्त करत होती. अँड सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे एक प्रकारे आभार, ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार. तर ती एक शांतपणे न बोलताच डोळ्यांमधूनच आभार व्यक्त करत होती, कारण लेखकांनी तिच्या बाळाचा जीव वाचवला होता. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. लेखक म्हणतात की तिचे जे इमोशन, ते सेंटिमेंट्स बघून आणि ज्या प्रकारे तिने मला थँक्स म्हटलं, ज्या प्रकारे तिने माझे आभार मानले ते बघून आय वॉज ओव्हरवेल्म्ड. मी फारच गदगदून गेलो होतो. म्हणजे त्यांना फार आनंद झाला म्हणू शकतो, किंवा ते मनापासून फार त्यांना बरं वाटलं ते बघून. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. तर तिथे एक युनिव्हर्सल मदर बसलेली, युनिव्हर्सल मीन्स एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग. तर सगळीकडे अस्तित्वात असलेली आई, मग ती प्राण्याची असो, माणसाची असो किंवा कोणाची असो, तर एक युनिव्हर्सल मदर तिथे बसली होती. होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. अँड स्ट्रायकन म्हणजे टू बी हिट हार्ड ऑर सफर, म्हणजे ज्याच्यावर अत्याचार झाला होता किंवा ज्याच्यासोबत वाईट वागणूक झाली होती, तर अशा एका बाळाला घेऊन एक युनिव्हर्सल मदर तिथे बसलेली होती. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. तर अचानक म्हणे इन अ फ्लॅश म्हणजे एका झटक्यात, शी जम्प तिने उडी मारली, विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली तिच्या बाळाला आपल्या पोटाशी घेऊन तिने उडी मारली. अँड रिच्ड अवर किचन रूफ आणि ते किचन रूफवर पोहोचली.
शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तिने पूर्ण एरिया सर्वे केला की कुठे तिला तो विशियस मेल लंगूर, विशियस मीन्स एविल, दृष्ट मेल लंगूर कुठे दिसतो का हे तिने बघितलं. अँड देन लिव्ड अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि जिथे ते व्हायलेंट एन्काउंटर झालं होतं, म्हणजे जिथे ती घटना घडली होती, जिथे तिच्या बाळावर अटॅक झाला होता, त्या जागेच्या अगदी विरुद्ध दिशेला ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship human into action. Sorry, the relationship hums into action. Okay. तर द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी. लेखक म्हणतात की त्या मदर सोबत आणि त्या बेबी सोबत झालेली जी ब्रीफ मीटिंग होती, कन्व्हिन्स मी दॅट, त्यांनी लेखकांना कन्व्हिन्स केलं की दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. तर इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे दोन विविध स्पेसिसमधलं, दोन विविध प्रजातींमधलं कम्युनिकेशन म्हणजे बोलणं किंवा संवाद, आणि म्युच्युअल ट्रस्ट इंडीड अ रियालिटी, आणि दोघांमध्ये असलेला विश्वास ही एक रियालिटी आहे, हे खरोखर घडू शकते, हे सत्य आहे. म्हणजे जसं माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्येही कम्युनिकेशन म्हणजे संवाद होऊ शकतो किंवा त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी ट्रस्ट वाटू शकतो, ही गोष्ट तितकीच खरी आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन. आणि जर एखाद्याने राईट कॉर्ड म्हणजे योग्य तार छेडली, म्हणजे योग्य प्रकारे हे एकमेकांविषयी विश्वास उत्पन्न केला, तर द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन. हम्स इनटू ॲक्शन म्हणजे बिकम्स ॲक्टिव्ह. दोघांमधलं जे रिलेशनशिप आहे, जो संबंध आहे, तो दृढ होतो किंवा तो उदयाला येतो, तो तयार होतो. तर आपण जर त्यांच्यासोबत चांगल्या रीतीने वागलो तर ते सुद्धा आपल्यासोबत तशाच प्रकारे वागतात. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तर मदर लंगूरनी असे दाखवून दिलं होतं की फूड वॉज नॉट द ओनली मीन ऑफ कम्युनिकेशन. फक्त जेवण किंवा अन्न, प्राण्यांना आपण अन्न देतो, त्यामुळे माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये कम्युनिकेशन होते, तर तेवढंच फक्त ते गरजेचं नाही आहे. म्हणजे फक्त अन्न दिल्याने किंवा आपण समजा एखाद्या प्राण्याला काही खायला दिलं तरच तो आपल्या जवळ येईल किंवा आपल्यावर प्रेम करेल, तर असं जरुरीचं नाही आहे. फक्त फूडच हे ओनली मीडियम नाही आहे, तर त्याच्या व्यतिरिक्तही आपण भावनासुद्धा आपल्या त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. बट दॅट दे आर वेअर द मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर आपण त्यांच्यासोबत एक बॉन्ड एस्टॅब्लिश करू शकतो, एक बॉन्ड तयार करू शकतो. कशामधून? तर ट्रस्ट म्हणजे विश्वास व्यक्त करून, कंपॅशन म्हणजे दया दाखवून, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकांना समजून घेऊन आपण त्यांच्यासोबत एक चांगला संबंध, एक चांगला बॉन्ड तयार करू शकतो. तर फक्त खायला दिलं आपण प्राण्यांना तरच ते आपल्या जवळ येतील, तर असं नाही. आपण त्यांच्यावर प्रेम केलं, दया दाखवली, त्यांना समजून घेतलं, तरी ते आपल्याजवळ येतात, आपल्या भावना ते समजून घेतात. 50 years have passed since that day and I am now 70 years old. ऑथर म्हणतात की त्या गोष्टीला आज 50 वर्ष उलटून गेले आणि आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण अजूनही मला त्या दिवशी घडलेलं ते एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड एकदम जसेच्या तसं आठवते. तर अशा प्रकारे हा लेसन होता एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तपन मुखर्जी यांनी लिहिलेला अत्यंत सुंदर असा हा लेसन आहे. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे हा लेसन समजला असेल. खूप चांगला एक मेसेज, कशाप्रकारे ह्युमन आणि ॲनिमल यांच्यामध्ये कशाप्रकारे एक नातेसंबंध निर्माण होऊ शकते किंवा ते आपण जसं त्यांच्या भावना समजून घेतो तसंच ते आपल्यासुद्धा भावना समजून घेऊ शकतात, ते खूप चांगलं एक्झाम्पल देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे लेसन समजला असेल. समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.